वाशिममध्ये उद्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी हे मतदान होत आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। सकाळपासूनच संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट मशीनचं वाटप करण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह या ठिकाणी मतदान केंद्रांवर पाठवलं जात आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सुद्धा चांगली सज्ज झाली आहे आणि ही तयारी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। छत्रपती संभाजीनगरमधली लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन आता खबरदारी घेत आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा तगडा बंदोबस्त संभाजीनगर शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। तर यंत्रणा आता सज्ज झालेली आहे। विविध मतदान केंद्रांवर या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे। नंदुरबार लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे। 2115 मतदान केंद्र असून त्यात 2400हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। यासोबतच 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत। 600हून अधिक वाहनांच्या माध्यमातून या सगळ्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे। तर नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भाग असल्यामुळे जे नर्मदा काठावरील जे काही मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी 48 तासा अगोदरच या ठिकाणी मतपेट्या या पोहोचवण्यात आल्या आहेत। त्यातच प्रशासनाची मोठी कसरत देखील या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे।